नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महानोकरी एक्सप्रेस या आपल्या मराठी युट्यूब चॅनलवर. तर विद्यार्थी मित्रांनो, बघा एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे. समाज कल्याण विभागाची गुणवत्ता यादी म्हणजेच मेरिट लिस्ट जाहीर झालेली आहे. काही दिवसा अगोदरच समाज कल्याण विभागाची सेकंड रिस्पॉन्स शीट आलेली होती आणि आता समाज कल्याण विभागाची गुणवत्ता यादी जाहीर झालेली आहे. ती यादी कशाप्रकारे डाउनलोड करायची ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे. तर बघा, गुणवत्ता यादी डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस ओपन झालेला असेल तर दिसेल. तर बघा, त्यानंतर तुम्हाला खाली खाली यायचं आहे थोडं आणि यानंतर तुम्हाला इथे बघा दिलेलं आहे सोशल वेलफेअर रिक्रुटमेंट 2024 नॉर्मलाइज स्कोर. या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला संपूर्ण या ठिकाणी ज्या ज्या विभागाची ज्या ज्या पदाकरिता गुणवत्ता यादी जाहीर झालेली असेल त्या पदाचे या ठिकाणी नाव दिसेल. तर तुम्ही ज्या पदाकरिता फॉर्म भरलेला असेल त्या पदावर म्हणजेच त्या नावावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे आणि गुणवत्ता यादी डाउनलोड करून घ्यायची आहे. तर बघा, आता आपण सोशल वेलफेअर इन्स्पेक्टर या पदावर क्लिक करणार आहे, म्हणजेच या ऑप्शनवर क्लिक करणार आहे. तर बघा, आपल्यासमोर लिस्ट डाउनलोड झालेली आहे आणि ही यादी आपण आता ओपन करणार आहोत. तर बघा, यादी ओपन झालेली आहे. यामध्ये आता तुम्हाला नाव कशाप्रकारे चेक करायचं आहे ते आपण बघूया. तर बघा, कस्टमाइज स्कोर रिपोर्ट फॉर सोशल वेलफेअर रिक्रुटमेंट अशा प्रकारे ही यादी आहे सोशल वेलफेअर इन्स्पेक्टरची. तर बघा, या यादीमध्ये काय काय दिलेलं आहे तर बघा, पहिला आहे सिरियल नंबर, त्यानंतर दिलेला आहे रोल नंबर, त्यानंतर दिलेला आहे अप्लिकांट्स नेम आणि त्यानंतर आहे मार्क आफ्टर ऑब्जेक्शन म्हणजेच रॉ मार्क्स, त्यानंतर आहे प्रो रेटेड मार्क, त्यानंतर दिलेला आहे आफ्टर मार्क आफ्टर नॉर्मलायझेशन. तर बघा, तुम्हाला या ठिकाणी तुमचं नाव कसं चेक करायचं आहे तर तुमचा जो रोल नंबर असेल तो रोल नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे सर्च बॉक्समध्ये, किंवा तुम्ही तुमचं नावसुद्धा सर्च करू शकता. त्यानंतर तुम्हाला तुमचा रोल नंबर आणि नाव, त्यानंतर तुम्हाला किती रॉ स्कोर मिळाला आहे, प्रो रेटेड मार्क किती मिळाले आहे ते संपूर्ण तुमच्या नावासमोर दिसेल तुम्हाला. तर अशा प्रकारे तुम्हाला नाव चेक करायचं आहे. तर बघा, एकूण 568 पेजेसची हे लिस्ट असणार आहे. तर बघा, अशा प्रकारे तुम्हाला नाव चेक करून घ्यायचं आहे. तर यामध्ये तुम्हाला किती मार्क्स मिळाले हे तुम्ही कमेंटद्वारे कळू शकता. काही विद्यार्थ्यांचे मार्क्स हे वाढले आहे आणि काही विद्यार्थ्यांचे मार्क्स हे कमीसुद्धा झालेले आहे. तर बघा, अशा प्रकारे तुम्ही लिस्ट डाउनलोड करू शकता. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. अशाच प्रकारचे अपडेट्स तुमच्यासाठी घेऊन येत राहतो. तर चला, भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.